ची जी डबी आहे विक्टर अल्बर्ट म्युझियम मधली जी वाघ नख ते आणायला लागलेली आहेत त्याची डबी 1825 ला तयार झाली असं त्यांनी त्यांच्या विधानामध्ये म्हटलेलं आहे. ही ती डबी आहे, ही 1825 ला तयार झाली असं त्यांनी म्हटलंय. मुळात वाघ नखच दिली गेली ती 1826 ला एल्फिन्स्टनला दिली गेली. तीच वाघ नख ही आहेत का ह्याच्याविषयी शंका आहे. आणि दिली 26 ला आणि 25 ला कशी डबी तयार झाली हे या मंत्री महोदय काय तिथं म्हणजे वेगळ्याच पद्धतीनं बोलतात की त्यांना आता तो प्रश्न आपण विचारला पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी कुठलेही पुरावे न सांगता त्यांनी दंडी कुरिअर आणि पिअर्सन्स विकलीतले 1875च्या नंतरचे काही रेफरन्स दिले की तिथं ती वाघ नख एक्झिबिशनला होती आणि मग ती तिथं ठेवली गेली. आता आणण्यात येणारी वाघ नख मुळात हे जे पत्र आहे विक्टर अल्बर्ट म्युझियमचं हे पत्र आहे ह्याच्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्ट म्हटलंय ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. ते मंत्री महोदयांनी सुद्धा बघायला पाहिजे. म्हणजे 1971 ला अँड्रियन ग्रँड डफ गेव द टायगर क्लॉज म्युझियम नंबर आहे त्यांचा दिलाय त्यांनी IS.33 and A 1971 अँड अ क्लोलेबल म्हणजे टू द व्हीए म्हणजे ती डबी सुद्धा 1871 ला त्या म्युझियम मध्ये गेले. हे मंत्री महोदय 1825 ला कधी बघायला गेले कोणास ठाऊक. आणि जे दंडी कुरिअर आणि पिअर्सन विकलीचे जे 1800च्या 1900च्या अगोदरच्या दरम्यानचे पुरावे देतात वाघ नखच जर 1971 ला ते संग्रहालयाला मिळाले असतील तीच वाघ नख तुम्ही आणणार असतील तर जुने कुठले तर कसले सुद्धा रेफरन्स देऊन वर्तमानपत्रीय पुराव्याच्या आधारावर विधान भवनासारख्या महत्वाच्या ठिकाणी धडधडीत खोटं कसं काय बोलू शकतात. अभ्यास तर करा. महाराष्ट्र राज्यासारख्या ज्यांना इतिहास संशोधकांची एक मोठी परंपरा आहे जे राज्य पुरोगामी म्हणून ओळखलं जातं अशा राज्याच्या सभागृहामध्ये शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करायचं म्हणून तुम्ही खोटं बोलता याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. पुरावे नसतील तर नाही म्हणून स्पष्ट सांगायला पाहिजे. अभ्यास करायला पाहिजे. 3 दिवस जर घेतले तुम्ही 3 दिवसाच्या अगोदर तुम्ही घ्यायला पाहिजे होता ना. 3 दिवसात तुम्ही अभ्यास करायला पाहिजे होता. बरं ही माहिती काय आम्ही आमच्याकडे दडवून ठेवलेली नाही लपवून नाही ठेवलेली. त्यांच्या खात्याच्या जो सचिव आहे सांस्कृतिक सचिव त्याला पत्र लिहिली त्यानं एक उत्तर साधं दिलेलं नाही. त्यांचं जे हे आहे पुरातत्वचा संचालक त्यानं जे उत्तर दिले तुम्हाला दाखवतो कसं दिलंय ते गोलमाल उत्तर सगळं दिलंय. हे जे काय सभागृहाच्या पटलावर अशा पद्धतीनं बोलणं योग्य नाही चुकीचं आहे. त्यांनी अभ्यास करावा अजून सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या जगभरातल्या शिवप्रेमींची दिशाभूल करणं त्यांनी थांबवावं. ही पहिली वाघ नखांच्या बद्दलची गोष्ट. त्याबद्दल ते सांगतात म्युझियमचं पत्र मी दाखवतो तुम्हाला. माझ्या ईमेलला हे एक पत्र आहे आणि त्याच्या अगोदर सुद्धा मला एक पत्र आलंय. अशी 2 पत्र आहेत माझ्याकडे म्युझियमची. ते म्युझियमच्या पत्रांमध्ये लिहिलंय ना ही वाघ नख 1971 ला मिळालेली आहेत आणि ही वाघ नख छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत याशी कुठलेही पुरावे यांच्याकडे नाही इथं लिहिलंय. आणि तसं त्यांनी शासनाला कळवलंय. मग शासन म्हणजेच हे मंत्री महोदय आहेत ना का शासन दुसरं कुठलं आहे. जे सांगते ते तर पत्र तर वाचून दाखवा. पैसे खर्च केले नाही म्हणतात. मग हे जे GR आहेत शासनाचे हे काय आहेत GR काढलेले कोल्हापुरातल्या लक्ष्मीविलास पॅलेस राजश्री शाहू महाराजांच्या जन्मस्थळावर हे वाघ नख प्रदर्शित करणार आहेत. त्याच्या संदर्भातले अनेक GR आहेत त्यांच्याच खात्याने काढले. त्याच्यासाठी लिहिले ना 6,76,36,113 रुपये इतक्या रकमेचे ढोबळ अंदाजपत्रक होते. त्या ढोबळ अंदाजपत्रका प्रशासकीय निर्णयाची विचारती मान्यता दिलेला GR आहे. बरं तिथं एवढी कुठली गोष्ट आहे तिथं एकच खोली आता रिकामी आहे शाहू जन्मस्थळावर. बाकी सगळं शाहू महाराजांचं एक्झिबिशन लावून तयार आहे. तिथं एवढ्या रकमेचं ते काय करणार आहेत. साताऱ्यामधलं सुद्धा सांगतात साताऱ्यामध्ये सुद्धा ते संग्रहालय आहे पूर्ण. त्याला अगोदरच सगळे पैसे मिळालेले होते. त्यांचे GR काढा त्यांची टेंडर काढा त्याच्यामध्ये बघा आणि पैसे खर्च केलेत का नाहीत ते लक्षात येतं. सरकारनं किती GR काढले ही पहिली त्यांनी जी कमिटी केली ब्रिटिश सरकारकडून भारतात परत आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे शिवशस्त्र शौर्य प्रदर्शनाकरता जिल्हा समिती
गठीत करण्याबाबतचा आहे, 7 जानेवारी 2024चा आहे. आता ह्याच्यात म्हटलंय ना, परत आणलेली म्हटलंय, आणायच्या अगोदरच आणलेली म्हटलंय. स्वतः GR काढताना बघतात का नाहीत हा प्रश्न आहे. असे कितीतरी GR आहेत आणि हे इंटरनेटला आहेत सांस्कृतिक खात्याच्या. पहिल्यांदा त्यांनी शिवाजी महाराजांची वागणुकं म्हटली आणि ज्या वेळेला आम्ही ही वागणुकं शिवाजी महाराजांच्यात नाहीत पहिल्यांदा ज्यावेळेला सांगितलं, त्यानंतर शिवाजी महाराजांची वागणुकं शब्द GR मधून काढलाय. मग तुम्ही तो का काढला? तुमच्याकडे ठाम संदर्भ असते तर. असे अनेक प्रश्न आहेत. तिथं त्या लंडनमध्ये जाऊन ऍडव्हर्टाईज केले ह्यांनी. वागणुकं कुठं आणताय? हे बघा वागणुकाची ऍडव्हर्टाईज. लंडनमध्ये जाऊन ऍडव्हर्टाईज करता. हा काय आता फुकट झाला असणार आहे का? हे काय हे सरकारचे जे प्रधानमंत्री आणि हे सगळे आहेत सांस्कृतिक मंत्री, हे फुकट आहे का? अधिकृत आहे महाराष्ट्र शासनाची ऍडव्हर्टाईज? ही फुकट आहे का? खर्च जर म्हणतात ना 55 लाख रुपयाचं खर्चाचं GR आहे ना, 55 लाख रुपयाला मान्यता दिलेली. हे अशा अनेक गोष्टी त्याच्यात आहेत. हा GR आहे तो. छत्रपती शिवाजी महाराजांची वागणुके परत आणण्यासाठीच्या प्रवास व इतर खर्चाच प्रशासकीय मान्यता हे दिलेलं आहे. 50,14,550चा GR आहे. आता एवढं सगळं असताना सभागृहाच्या पटलावर खोटं कसं काय बोलतो? शेवटचं जे निवेदन आहे, मग GR मध्ये कशाला लिहिताय ना शिवाजी महाराजांची वागणुका आहेत म्हणून? GR मध्ये तुम्ही जर ती शिवाजी महाराजांची वागणुका असं लिहिताय, सार्वजनिक भाषणांमध्ये तुम्ही बोलताय, टीव्हीच्या ह्याच्यात बोलताय, मग ती शिवाजी महाराजांची नाहीत असं शेवटच्या निवेदनात म्हणताय म्हणजे काय? अशा प्रकारचा आक्षेप फक्त एका इतिहास संशोधकाचा आहे अशा प्रकारे वक्तव्य. बाकी कुणी त्याला आक्षेप आक्षेप नाही. नोंदवलेला नाही. एकाच इतिहास अभ्यासकाने त्याच्यावर संशय घेतला आणि विरोधी पक्षाच्या देखील कुठल्याही आमदाराने या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले नाही किंवा शंका व्यक्त केलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग तुम्ही विधान भवनाच्या पटलावर माझ्यासारख्या सामान्य इतिहासाच्या अभ्यासकाच्या प्रश्नांना उत्तर कशासाठी देताय? कोण काय बोलत नसेल तर देऊ नका ना उत्तर तुम्ही. आणि माझा त्याच्यावर अभ्यास आहे म्हणून मी बोलतोय. आणि ह्याच्या अगोदर ज्यांना त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिले त्यांनी लिहून ठेवलेला आहे. त्यांचं तर वाचा, आमचं राहू दे. त्यांचं तर वाचा. तुमचे सगळे जे आहेत त्यांना जे पुरस्कार देता त्यांचं वाचा. खर्चाच्या बाबतीत देखील त्यांनी म्हटलेलं आहे की मग हे काय शब्दांचा खेळ म्हणायचं काय? कोल्हापूरच्या शाहू जन्मस्थळावर ही वागणुकं ते ठेवणार आहेत. आता तुम्ही सगळ्यांनी बघितलंय शाहू जन्मस्थळावर जागा कुठं आहे? 7 कोटी रुपये खर्च करण्या एवढी जागा कुठं आहे? आणि एवढी शस्त्र 7 कोटी एका खोलीमध्ये, तुम्ही 40 बाय 50च्या एका खोलीमध्ये 7 कोटी रुपये एवढे काय खर्च करणार आहात? GR आहे. मी नाही बोलत, मी कुठलंही माझ्या मनाचं नाही बोललेलो. शासनानं जे GR काढलेला आहे त्या GRच्या आधारावर बोलतोय. आणि नुसता GR काढून थांबलेलं नाही, एका कंपनीला वर्क ऑर्डर दिलेली आहे. त्या कंपनीचं सुद्धा नाव आहे, वर्क ऑर्डर दिलेल्याचा होता GR आहे. परत सगळं झालं. आक्षेप घेतल्यानंतर देखील आता 19 तारखेला साताऱ्यात ते वागणुका करतंय सरकार, तुम्ही जो दावा केला होता. खरं तर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपले सांस्कृतिक मंत्री जर शिवाजी महाराजांच्या बाबतीत धडधडीत खोटं असत्य सांगत असतील तर त्याचा पहिल्यांदा विचार करावा. आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला त्यांनी फसवू नये. खोटी गोष्ट, तोतया गोष्ट आणून दाखवून फसवू नये. कारण इतिहासात असे तोतये अनेक निर्माण झालेले होते व्यक्तींचे. आता वागणुकांचे तोतया ते आणा लागलेत आणि लोकांच्या माथ्यावर ते मारा लागले. पण महाराष्ट्राचं शिवभक्त समाजमन हे सजग आहे. ते त्यांच्या या गोष्टीला स्वतःच्या कृतीतून उत्तर देतील. वागणुकं ही सातारा छत्रपतींच्याकडे होती आणि त्याचे 1818 म्हणजे छत्रपती प्रतापसिंह महाराज जे पेशव्यांच्या कैदेत होते दुसऱ्या बाजीरावांचा, आणि ज्यावेळेला पेशवाई इंग्रजांनी नष्ट केली त्यावेळेला त्यांना सातारा छत्रपतींच्या गादीवर इंग्रजांनी बसवलं. त्या छत्रपती महाराजांच्या पासून ते आता 1944 पर्यंतचे पुरावे मी वारंवार शासनाला सुद्धा दिलेत, लोकांसमोर सुद्धा आणलेत. ते वर्तमानपत्रीय नुसते पुरावे नाही आहेत, ते आय विटनेसचे पुरावे आहेत. ते साताऱ्यामध्ये बघितलेलेच आहेत. आता हा बघा, हा जो फोटो आहे हा साताऱ्यामधला आहे. 1907ला मॉडर्न रिव्ह्यू नावाचं जे मासिक निघायचं त्याच्यामधला. ह्याच्यात वागणुका आहेत, लिहिलंय खाली कॅप्शन. एवढंच नाही, ह्याच्या अगोदर सुद्धा
आत्ता जी वाघनखं ते आणणार आहेत 1971ला आपल्या व्हिक्टर अल्बर्ट म्युझियम मध्ये दिलेली, ज्याच्याकडे ती वाघनखं होती त्या माउंट स्टुअर्ट ग्रँड डफ त्याचं नाव आहे, म्हणजे ग्रँड डफ रेसिडेंट जो होता सातारचा त्याचा तो मुलगा आहे, तो स्वतः आलेला होता. तो आला, त्याने ती वाघनखं साताऱ्यात बघितली आणि तिथं गेल्यानंतर लंडनमध्ये तो गव्हर्नर आहे, मद्रासचा गव्हर्नर होता, तो साधा माणूस नाही आहे, कोण मोठा वरिष्ठ इंग्रज अधिकारी आहे. आणि त्याच्याकडे जी वाघनखं होती तशा पद्धतीची माझ्याकडे जी रिप्लिक आहे असं त्यानं मान्य केलं. आणि अस्सल वाघनखं सातारा छत्रपतींच्याकडे बघितली. ही त्या एल्फिस्टनचं हा बघा त्याचा फोटो आणि हे आहे त्याचं, आणि त्याच्या ग्रंथाचं पान आहे परत, त्याच्यामध्ये त्यांना अगदी स्पष्ट म्हटलंय की माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन आहे हा, हे पुस्तक जे आहे ना ते तुम्हाला सांगतो इंडियन जर्नी, त्याच्यामध्ये त्यानं अगदी स्पष्ट मध्ये लिहिलेलं आहे त्यानं की वाघनखं माझ्याकडं कधी आली ती. नोट्स ऑफ अन इंडियन जर्नी, ही व्हिजिटेड सातारा बिटवीन 19 फेब्रुवारी ते 2 मे 1875ला तो आलेला आहे, लक्षात ठेवा. आणि आमचे मंत्री महोदय काय सांगतात की पेटी जी आहे ती 1825ला तयार झाली, चुकून फंबल झाला असेल असं मान्य करू, पण 1875ला तो इथं आलाय. आणि त्यानं हे ते पुस्तकाचं त्याच्या मुखपृष्ठ आहे, हा तो व्यक्ती आहे, आणि त्यानं ती अस्सल वाघनखं सातारा छत्रपतींच्याकडे बघितल्याचं त्याच्या पुस्तकात लिहून ठेवलंय. असे कितीतरी संदर्भ आहेत. वर्तमानपत्रीय जर मग संदर्भावर ते जे सांगतात दंडी कुरिअर आणि हे जे संदर्भ सांगतात ना त्याच्यावर जर जायचं झालं तर ही जी काय 6 वाघनखं आहेत ना व्हिक्टर अल्बर्ट म्युझियम मध्ये किंवा जगभरातल्या अनेक संग्रहालयातली, अशी सगळीच वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरली असं होईल. वर्तमानपत्रीय संदर्भाच्या आधारावर जायचं. इतिहास वर्तमानपत्रीय संदर्भाच्या आधारावर चालत नाही. इतिहास हा डॉक्युमेंटच्या आधारावर चालतो. इतिहास हा आय विटनेसच्या आधारावर लिहिला जातो, बोलला जातो. आता ह्या साध्या साध्या गोष्टी सांस्कृतिक मंत्र्यांना जर समजत नसतील तर आपण काय करू? नाही, कुठल्या संशोधकांना म्युझियमनं काय पत्र दिले मला माहित नाही. मला या म्युझियमची 2 पत्र आले, ती थेट संचालकांची आलेली आहेत, म्युझियमच्या क्युरेटरची नाही. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट ही वाघनखं आम्हाला 1971ला मिळाली, याविषयी शिवाजी महाराजांची ती वाघनखं आहेत असे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत, त्याच्याविषयीची अनिश्चितता आहे. ती डबी सुद्धा जी तयार झाली ती 1900च्या नंतर तयार झाली असं त्यांच्या पत्रातच आहे. म्हणजे जी डबी जी म्हणतात ना डबी, त्या डबीवर सुद्धा तो डबीचा मजकूर तर इतका धादांत खोटा मजकूर आहे त्या डबीवर जो आहे. ती काही ती 1825ला तयार झालेली नाही किंवा ती शिवकाळात तयार झालेली नाही. असे रेफरन्सच इतिहासाला मान्यच नसतात. इतिहास लेखनाचं एक शास्त्र असतं, इतिहास मांडणीचं एक शास्त्र असतं. त्या शास्त्रानुसार या सगळ्या गोष्टी मांडायच्या असतात, त्याला प्रत्यंतर पुरावे असतात, बघायचं असतं, क्रॉस चेक करायचं असतं. आणि बाकीच्या संशोधक का बोलत नाहीत हे आता मी सांगू शकत नाही. कदाचित त्यांचा अभ्यास कमी असेल किंवा त्यांना बोलायचं नसेल, काही अनेक कारणं असू शकतील. मी तर तुमच्या समोर सगळे पुरावे ठेवले, हे सरकारनं परत एकदा क्रॉस चेक करावेत. आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय, महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या सगळ्या आमदारांना, विरोधी पक्ष नेत्यांना विनंती करतोय की महाराष्ट्राची घोर फसवणूक शिवाजी महाराजांच्या वाघनखासारख्या संवेदनशील विषयात करून घ्यायची नसेल तर त्यांनी याच्यावर पुन्हा एकदा आवाज उठवला पाहिजे आणि त्या सांस्कृतिक मंत्री, सांस्कृतिक सचिव आणि संबंधितांना त्यांनी अभ्यास करून परत बोला, लिहा म्हणून सांगितलं पाहिजे. जी वाघनखं शिवाजी महाराजांच्या कुठल्या कंपन्या जगवण्याचं किंवा कुणाला याच्यासाठी हा अभ्यास करतेच वाटतं किंवा राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे सगळं चालू आहे का? 100% राजकीय पोळी भाजून घेण्याचंच काम आहे असं दिसतंय माझ्यासारख्या अभ्यासकाला. कारण जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही त्याच्यावर कशाला खर्च करताय? जी गोष्ट शिवाजी महाराजांची आहे त्याच्याकडे तुम्ही बघत नाही. अनेक गड किल्ले आहेत, अनेक गड किल्ल्यांवर अतिक्रमण झालं. विशाळगडचा प्रश्न गाजतोय, 1.5 वर्ष यांनी वकील दिला नाही विशाळगडच्या प्रश्नात, बघितलंच नाही. आम्ही सातत्यानं फॉलोअप घेतोय. आता काहीतरी इलेक्शनच्या तोंडावर काहीतरी तकलुफी कारवाई केल्यासारखं दाखवतील परत. शिवाजी महाराजांच्या विषयी यांचा अभ्यास नाही सांस्कृतिक मंत्र्यांचा, हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे. महाराष्ट्राचं अनेक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. त्यांनी त्यांच्या ह्याच्यात सांगितलं
की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष झाली म्हणून 7-8 जणांच्याकडनं इक्वेशन केली म्हणे. मग शिवाजी महाराजांचा 300वा राज्याभिषेक महाराष्ट्र शासनानं यशवंतरावजी चव्हाण साहेबांसारखा अत्यंत विद्वान सुसंस्कृत मुख्यमंत्री त्यावेळेला होता, हा 1974ला साजरा केलाय. मग ते चुकले का? शिवाजी महाराजांचं पुण्यतिथी जो आहे ती 1980ला साजरी केली, मग ती लोक चुकलीत का? असे अनेक, आता आपण शाहू महाराजांचं जे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करतोय तो यावर्षी 2024ला करतोय, कारण शाहू महाराजांचा जन्म 1874 झाला. मग आपण चुकतोय का आणि आत्ताचं शासन चुकतोय का? राज्याभिषेक 1 वर्ष अगोदर का घेतला याचं उत्तर नाही देत. कुठले 8 जणांचे तुमची गणित कच्चे असतील ना, मागच्या लोकांचं तुम्ही अपमान का करताय? मग मागचे जे काही याच्या अगोदरचे जे सगळे शतकोत्तर महोत्सव झाले किंवा त्रिशताब्दी महोत्सव झाले, शिवरायांचे असतील किंवा अनेक सगळ्या लोकांचे, महामानवांचे, मग मागच्या लोकांनी चुकीच्या पद्धतीनं गणित केलीत आणि हेच एकटे अत्यंत विद्वान ग्रस्त असे आले की त्यांचं गणित त्यांनी परफेक्ट केलं आणि राज्याभिषेक 350वा 2023लाच केला असं म्हणावं लागतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.